नमस्कार, मी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भरलेली वांगी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहे. ही भाजी प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तुम्ही ही भाजी एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भरलेली वांगी मसाला बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले आधी आपण ते पाहून घेऊ. त्यासाठी इथं मी 4 मीडियम आकाराची वांगी घेतली आहे. हिचे मी थोडेसे देठ कापून त्याचे काटे काढून असे मध्ये 4 भाग केले आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्याला मी ठेवलं आहे. त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाणे चांगले भाजून इथं जाडसर कूट करून घेतला आहे मी. त्यानंतर इथे एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला छोटंसं. त्यासाठी इथं मी लसूण घेतला आहे. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, काही खोबऱ्याचे पातळ काप घेतले आहे आणि कोथिंबीर. तसेच मसाल्यामध्ये मी इथं लाल मिरची पावडर घेतली आहे. ही लाल बेडगी मिरची पावडर आहे, तिखट नाही आहे. त्यानंतर हळद घेतली आहे अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला घेतला आहे, घरातला ठेवणीतला काळा मसाला, मीठ चवीनुसार आणि अर्धा लिंबाचा रस घेतला आहे. लिंबा रस तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल. प्रथम एक इथं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये घेतलेल्या लसूण, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आपल्याला याचं पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे. सुकच आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. तुम्ही ते पाहू शकता, मी आपलं हे सुकं वाटण आहे ते तयार करून घेतलं आहे. वांग्याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे, त्यामुळे मी एका बाउलमध्ये टाकून घेतला आहे. त्यातच आता आपण जो जाडसर शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला होता तो मी याच्यामध्ये टाकते. त्यानंतर काही मसाले टाकायचे आहे आपल्याला. कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर घरगुती ठेवणीतला काळा मसाला असतो आपला, तो घेतला आहे मी इथं. चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घेतला आहे मी इथं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला बारीक चिरलेली. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हाताच्या साह्याने मी इथं मिक्स करते, म्हणजे आपण जे कोथिंबीर, खोबरं, लसूणचं जे वाटण तयार केलं होतं ते चांगलं शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स होईल. हे बघा, एकसारखं आपलं हे मिश्रण आहे ते तयार झालं आहे. आपला मसाला तयार झाला आहे वांगीचा. आता आपल्याला हा मसाला आहे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे याप्रमाणे. प्रथम इथं मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही वांगी घेतली होती भरून, ते आपल्याला 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहे. दोन मिनिटं फक्त आपल्याला ही तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. त्यावर झाकण ठेवते मी. 2 मिनिटं एक वाफ बसू द्यायची आहे आपल्याला. 1 मिनिट झाला आहे, आपण वाफ बसून घेतली त्यामध्ये. हे बघा, वांगे आहे आपले चांगले परतले गेले आहे तेलामध्ये. हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये. याप्रमाणे आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहे वांगे. आता त्याच कढईमध्ये मी अजून थोडं तेल टाकलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेते. जिरे मोहरी आपल्याला इथं चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरे मोहरी आपल्या इथं चांगले फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला 2 ते 3 मिनिटं लालसर होईपर्यंत परतवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला कांदा आपला इथं चांगला परतून झाला आहे. त्यामध्ये आपण जे आधी मिश्रण तयार करून घेतला होता मसाला, उरलेला मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो देखील 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे चांगला कांद्यासोबत.
आपले जे सुके मसाले आहेत त्यांच्यातला कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत 1-2 ते 3 मिनिटं. दोन मिनिटं इथं मी आपला हा मसाला आहे तो तेलामध्ये चांगला परतून घेतला आहे. त्यानंतर आपण जी वांगी परतून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. त्यातच आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये. तुम्हाला हवं तुम्ही पाणी टाकू शकता, कमी जास्त. मिक्स करायचं. आणि आपल्याला ही भाजी चांगली आता उकळून घ्यायची आहे आपले वांगे शिजूपर्यंत 5 ते 7 मिनिटं. इथे मी आपली ही भाजी 7 ते 8 मिनिटं चांगली उकळून घेतली आहे. वांगी देखील आपली यामध्ये चांगल्या प्रकारे शिजले गेले आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला तरी पण खूप छान आली आहे. मी इथं गॅस बंद करते. आपली ही वांगी मसाला भाजी तयार झाली आहे. भाजी मी तुम्हाला एका इथं प्लेटमध्ये काढून दाखवते. यामध्ये मी थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे, रस्सा ठेवला आहे. तुम्ही यापेक्षा अजून थोडी आटवली तरी चालेल. तुम्ही भाजीला कलर पाहू शकता किती छान आला आहे आपल्या. अगदी झटपट तयार होते आणि खायलाही खूप छान लागते ही भाजी. त्यावर मी थोडी कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.